नमस्कार. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील दारिद्र्य मापन समित्या, दारिद्र्य मापनाच्या समित्या भरपूर साऱ्या आहे, परंतु परीक्षेमध्ये विचारणाऱ्या ह्या प्रमुख दोन समित्या आहे, एक सुरेश तेंडुलकर समिती आणि एक आहे सी रंगराजन समिती. तर याबद्दल आपण इन डिटेल्समध्ये माहिती बघूया. सुरुवातीला आपण सुरेश तेंडुलकर समिती जी आहे याविषयी माहिती आपण अभ्यासूया. तर नियोजन आयोगाने प्राध्यापक सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली 2005मध्ये, लक्षात असू द्या 2005मध्ये ही समिती स्थापन केली होती आणि या समितीने आपला अहवाल 2009मध्ये दिलेला होता. आणि यावरती आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे की स्थापना कधी झाली, तर 2005, आणि अहवालाची जर स्पेशल तारीख विचारली तर ती आहे 2009. आता बघा, या कमिटीनं काय केलं होतं की उष्मांक कॅलरी जे होतं याला फाटा म्हणजे नाकारलेलं होतं, कारण यापूर्वी दारिद्र्य मोजताना केवळ अन्नातून मिळणाऱ्या कॅलरीचाच विचार केला जात होता. परंतु तेंडुलकर कमिटीनं हा निकष बदलवला, ठीक आहे, कॅलरीला मान्य केलं नाही आणि त्यांनी आरोग्य आणि शिक्षणाचा जो खाजगी खर्च आहे याचा समावेश दारिद्र्याच्या टोपलीमध्ये केलेला होता. ठीक आहे, एक पहिला हा पॉईंट घ्या. आणि ग्रामीण आणि शहरी भागासाठी एकच उपभोग टोपली त्यांनी निश्चित केली होती. आणि लक्षात घ्या, सुरेश तेंडुलकर कमिटी हे MRPवर आधारित होती, ठीक आहे, ज्यामध्ये 30 दिवसाऐवजी विशिष्ट वस्तू, ठीक आहे, कपडे, शिक्षण, आरोग्य टिकाऊ वस्तू 365 या दिवसांचा काय करण्यात आला, कालावधीचा समावेश करण्यात आला. म्हणजे 30, ठीक आहे, आणि 365 म्हणजे उपभोग खर्च मोजण्यासाठी केवळ 30 दिवसाऐवजी अजून काही 365 दिवसांचा यामध्ये समावेश केला. ते MRP पद्धत आहे. ओके. आता सुरेश तेंडुलकर कमिटी जी आहे यांच्या 3 फेऱ्या झाल्या होत्या, 61, 66, 68, ते आपण बघूया. परंतु जे लेटेस्टमधली आहे 11-12ची फेरी ती आपण थोडक्यात बघूया. तर याच्यामध्ये मासिक खर्च जो मर्यादा सांगितली होती ग्रामीण भागासाठी तेंडुलकर समितीने ती 816 प्रति महिना होती. आणि लक्षात घ्या, शहरी भागासाठी 1000 रुपये प्रति महिना इतकी होती. तुम्हाला प्रतिदिवस पण विचारू शकते, ते आहे 27 आणि 33, कारण खाली रंगराजन कमिटीमध्ये सुद्धा आपल्याला 32-47 रुपये दिलेले आहे. तर इथे पहिल्यांदा पाठ ठेवा 27 आणि 33. एकूण दारिद्र्याचं प्रमाण 11-12मध्ये या तेंडुलकर समितीनं किती सांगितलं होतं, तर भारतासाठी आहे 21.9, आणि लक्षात असू द्या ग्रामीण भागासाठी 25.7 आणि शहरीसाठी 13.7 इतकी होती. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट. आता खाली या बघा, सुरेश तेंडुलकर समिती आणि NSSOच्या फेऱ्या दिलेल्या आहे. आता कधी आयोग, आता आपण जे पाहिली ते 68व्या फेरीनुसार लेटेस्ट माहिती पाहिली, परंतु कधी 61, 66 याच्यावर पण प्रश्न विचारले जाते, तर ते थोडेफार आपण बघूया. आता 61वी फेरी झाली होती 4-5, या 4-5च्या फेरीचा अभ्यास करण्यात आला आणि यानुसार तेंडुलकर कमिटीने जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, की त्यांना दारिद्र्य जे दिसून आलं ते 37.2% नोंदवलं गेलं भारताचं दारिद्र्य. म्हणजे तुम्हाला हे विचारलं जाईल की 61व्या फेरीनुसार पूर्ण दारिद्र्य किती दिसलं त्यांना, तर ते होतं 37.2, आणि ग्रामीण भागामध्ये ते 41.8 आणि शहरी भागामध्ये ते 25.7 इतकं होतं. त्यानंतर आली 66वी फेरी. याच्यानुसार त्यांना जे दिसलं ते भारताचं दारिद्र्य 29.8 इतकं दिसलं, ग्रामीण भागाचं 33.8 आणि शहरी भागाचं 20.9. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी 68व्या फेरी 2011-12चा अभ्यास केला, जे आपण वर बघितलं, त्याच्यामध्ये त्यांना भारताचं दारिद्र्य हे 0.9 इतकं दिसलं, 21.9 इतकं दिसलेलं होतं. आता याचा कंपॅरिझन करून घेऊ म्हणजे अजून क्लॅरिटी येईल आपल्याला. लक्षात ठेवा, ग्रामीण दारिद्र्य 61नुसार 41.8, शहरी 25.7 आणि भारताचं 37.2 होतं. 66व्या फेरीनुसार ग्रामीण दारिद्र्य 33.8, शहरी दारिद्र्य 20.9 आणि जे एकूण दारिद्र्य होतं भारतातलं ते होतं 29.8. पण लेटेस्टमधलं हे पाठ ठेवायचं जास्त करून. कसं पाठ ठेवा, 13.7, 25.7 आणि 21.9. तर बघा, जे जास्तवालं असणार आहे ते ग्रामीण असणार, सगळ्यात कमीवालं शहरी, आणि मीडियमवालं जे असते ते भारतातलं दारिद्र्य असते, या पद्धतीनं. ठीक आहे, तर हे होती सुरेश तेंडुलकर कमिटी. एवढा चार्ट पाठ ठेवायचा आहे तुम्हाला. आणि कॅलरी निकष नाकारले होते आणि शिक्षण आरोग्याचा समावेश त्यांनी केलेला होता. पण रंगराजन कमिटी बघा, तर रंगराजन जे कमिटी होती, आता तेंडुलकर समितीनं दारिद्र्यरेषा अत्यंत कमी असल्याचं सांगितलं, त्यामुळं टीका करण्यात आली. आणि 12मध्ये, ठीक आहे, रिझर्व्ह बँकेचे जे माजी गव्हर्नर होते डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली, लक्षात घ्या, 12मध्ये समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीचा अहवाल 14ला पब्लिश झाला. जसं की तिकडे सुरेश तेंडुलकर आपण 5ची स्थापना पाहिली, 2009चा अहवाल पाहिला, त्याच पद्धतीनं बघा 2012 सी रंगराजन समिती आणि 14ला अहवाल सादर करण्यात आलेला होता. आता थोडी माहिती बघा, तर पोषण मूल्याचे पुनरागमन करण्यात आले, म्हणजे यांनी
जे कॅलरी निकष आहे ते मान्य केलेले होते. ते कॅलरी निकष पण त्यांनी काय केले होते, मान्य केलेले होते. याच्यामध्ये दिलं नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो बघा. त्यांनी ग्रामीण भागासाठी जे कॅलरी निकष सांगितलेले होते, ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी आणि शहरी भागासाठी जे कॅलरी निकष सांगितलेले होते ते 2090 कॅलरी सांगितलेले होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. 2155 ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी 2090. ठीक आहे. त्यानंतर स्वतंत्र टोपली ग्रामीण आणि शहरी भागासाठी पुन्हा वेगवेगळ्या टोपल्या त्यांनी निश्चित केल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे MMRPचा अभ्यास केला त्यांनी. कशाचा? MMRP. सुरेश तेंडुलकर MRP पद्धतीचा अभ्यास केला आणि रंगराजन कमिटीनं MMRPचा स्टडी केलेला होता. त्यानंतर बघा, आता महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासमोर हा चार्ट. रंगराजन समितीनुसार दारिद्र्य रेषा 11-12, कारण यांनी 68व्या फेरीचा अभ्यास केला होता. तर याच्यामध्ये बघा, मासिक मर्यादा जे सांगितली आहे खर्चाची, तर त्यांनी सांगितलं होतं ग्रामीण भागासाठी 972 आणि शहरी भागासाठी होतं 1407 प्रति महिना. ठीक आहे, एक तर महिन्यामध्ये विचारू शकते, नाही तर आयोगानं हा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. ग्रामीण भागासाठी प्रतिदिवस 32 रुपये आणि शहरी भागासाठी किती आहे? 47. वर पण आपण सुरेश तेंडुलकर यांचं बघितलेले आहे. आणि आकडे येण्याची दाट शक्यता आहे. 2011साठी यांनी भारताचं दारिद्र्य हे 29.5 इतकं सांगण्यात आलेलं होतं. ठीक आहे, ग्रामीण भागासाठी 30.9 आणि शहरी भागासाठी हे 26.4 इतकं होतं. हे 3 आकडे तुम्हाला इथं विशेष पाठ ठेवायचे आहे. कारण तिकडे जे आकडे पाहिले आपण, जे 68वी फेरी पाहिली त्याच्यानुसार सुरेश तेंडुलकर यांनी भारताचं 21.9 सांगितलं. ग्रामीणचं त्यांनी किती सांगितलं होतं? ग्रामीणचं सांगितलं होतं त्यांनी 25.7 आणि शहरीचं सांगितलं होतं त्यांनी 13.7. कितव्या फेरीनुसार सांगत आहे मी? 68व्या फेरीनुसार. तर हे आकडे दोन्ही याचे कंपॅरिझन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मग आता आपण या दोन कमिटीमधला एक थोडक्यात फरक बघून घेऊ. 11-12नुसार म्हणजे 68व्या फेरीनुसार सुरेश तेंडुलकर कमिटी यांनी 27 रुपये सांगितले होते ग्रामीण भागासाठी. शहरी भागासाठी 33 सांगितले, म्हणजे 27-33 लक्षात ठेवा. रंगराजन कमिटीनं जे दरचं सांगितलं होता तो 32 रुपये होता आणि शहरी भागासाठी 47 होता. त्यामुळे 27-33, 32-47 असं लक्षात ठेवा. अहवाल 9चा इथं 14चा दिलेला आहे. आणि ग्रामीण जिनी सुरेश तेंडुलकर यांनी जी ग्रामीण टक्केवारी सांगितली होती दारिद्र्याची ती 21.9 होती आणि लक्षात असू द्या यांनी जी सांगितली होती ती 29.5 इतकी होती. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. विथ कंपॅरिझन आपण पूर्ण केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि पुढचा टॉपिक कोणता घेऊन यायचा ते सुद्धा सांगा. थँक्यू सो मच.